नमस्कार. मी डॉक्टर सुभाष भिडे. क्रिकेटच्या आता चाललेल्या वर्ल्ड कप संदर्भात काही मुद्दे हे प्रामुख्याने समोर आणावेत हा या व्हिडिओ मागचा हेतू आहे. जर पहिलीच आपली भारताची मॅच युनायटेड स्टेट बरोबर पाहिली तर त्याच्यात असं दिसून आलं की परत मी जे मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की बेसावधपणे हवेत उंच चेंडू टोलवणे किंवा उंच शॉट मारणे आणि कॅच आऊट होणे यामध्ये भारताचे जवळजवळ 6 खेळाडू अशा पद्धतीनं आऊट झाले आणि USA सारख्या टीमने चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली बॉलिंग करून आपल्याला जेरीला आणलं असं म्हणायला हरकत नाही. आपलं नशीब चांगलं की कप्तान सूर्यकुमारने चांगल्या प्रकारे बॅटिंग केली, चांगल्या स्ट्रोकचं प्रदर्शन केलं आणि त्यामुळं आपण एक चांगली धावसंख्या निर्माण करू शकलो आणि या सगळ्यामध्ये आपल्या बॉलरने चांगल्या पद्धतीने बॉलिंग केली आणि आपल्याला विकेट मिळत गेल्या. परत एकदा एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने मला मांडावासा वाटतो, तो म्हणजे आत्ताच्या जर 3-4 मॅचेस आपण जर बघितल्या तर त्यामध्ये असं दिसून आलं की षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट गेलेल्या आहेत बरेच वेळेला आणि षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार किंवा चौकार गेलेला आहे. परत तोच प्रश्न आहे की पहिला चेंडू टाकताना बॅटरने काळजी घेतली पाहिजे की त्याची विकेट न जाईल आणि बॉलरने शेवटचा चेंडू टाकताना काळजी घेतली पाहिजे की चौका किंवा षटकार जाणार नाही. त्याचप्रमाणे दुसरं एक मला या ठिकाणी सजेशन करावं असं वाटतं की ज्या नवीन टीम ह्या स्पर्धेमध्ये उतरलेल्या आहेत, उदाहरणार्थ नामिबिया आहे, इटली आहे, स्कॉटलंड आहे, अशा टीमना तुम्ही जे काही 4 ग्रुप केले त्याच्यामध्ये ह्यांची पहिलेच काही यातल्या खेळाडूंचं पहिलंच हे वर्ल्ड कप असल्यामुळं चांगल्या टीमबरोबर त्यांना खेळवल्यामुळं त्यांचं परफॉर्मन्स काही ठिकाणी अगदीच पुअर झालं आहे. परंतु मला मुद्दामून इथं आवर्जून सांगावं असं वाटेल की नेपाळ या संघाने इंग्लंडला जवळजवळ मॅच मारल्यासारखं होतं, फक्त त्यांचा अनुभव कमी पडल्यामुळं अगदी 4 रन्सनी त्यांचा पराभव झाला. परंतु ह्या नवीन संघांना एक प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं त्यांचा एक वेगळा ग्रुप फॉर्म करावा जेणेकरून ते एकमेकाच्या संघामध्ये खेळून जिंकू शकतील आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि ते आपली ताकद वाढवू शकतील. दुसरा महत्त्वाचा प्रश्न की कोणीही आत्ताचे जे संघ दिसत आहेत त्यांची तयारी चांगली आहे, तेव्हा कुठलाही संघ कमजोर आहे असं चांगल्या संघाने समजू नये. त्यांनी तितक्याच ताकदीनं आपले सगळे खेळाडू या स्पर्धेमध्ये उतरवले पाहिजे. आता त्याच्यामध्ये फिटनेस हा एक कायमचा प्रश्न आहे. त्या बाबतीत आपला सलामीचा गोलंदाज हर्षित हा दुखापतीमुळं स्पर्धेच्या बाहेर गेला. असे प्रसंग तर येणारच आहेत, परंतु
त्याला लगेच दुसरा तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आपल्याकडे तयार पाहिजे. म्हणून मी याच्या पूर्वीच्याही व्हिडिओमध्ये असं म्हटलेलं होतं की एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये एकापेक्षा एक जलद गती गोलंदाज का निर्माण होऊ शकत नाहीत, का निर्माण केले जात नाहीत? त्याच्यासाठी जर तुम्ही IPLला बरेच फॉरेन कोच आणता आणि त्यांना चांगल्यापैकी मानधन देता, तर असे जगातले उत्कृष्ट गोलंदाज आपल्या इथल्या नवीन खेळाडूंना तयार करायसाठी का बोलवले जात नाहीत? किंवा आपले गोलंदाज उदाहरणार्थ कपिल देव असतील किंवा रॉजर बिनिया असेल, मदनलाल असतील, यासारखे द्रुतगती गोलंदाज आपल्याच खेळाडूंना का तयार करत नाही? त्यांना BCCI हे फायनान्शियल सपोर्ट का करत नाही? असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात. म्हणून हा व्हिडिओ देताना मला मुद्दामून ह्या काही गोष्टी सजेस्ट कराव्याशा वाटत आहेत. त्याच्यामध्ये मी युनायटेड स्टेटला त्यांच्या टीमला उत्तम मार्क देतो. त्याचप्रमाणे नेपाळच्या टीमला सुद्धा खूप चांगले मार्क देण्यात येतील. स्कॉटलंडसारखी टीमसुद्धा अतिशय चांगला प्रतिकार त्यांनीसुद्धा केलेला आहे. परंतु अनुभवी फलंदाज आणि गोलंदाज त्यांच्याकडं नसल्यामुळं किंवा ते परफॉर्म करू न शकल्यामुळं काही ठिकाणी अशा संघांना हार पत्करावी लागलेली आहे. तेव्हा याच्या पुढच्या ज्या काही मॅचेस आहेत त्या मॅचेसमध्ये आपल्या भारतीय संघाने सातत्य ठेवावं आणि गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये जसं अमेरिकेच्या विरुद्धच्या सामन्यामध्ये हेरेगिरी गेली तशी न करता पहिल्या 3-4 फलंदाजांनी चांगल्या प्रकारची धावसंख्या उभं करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तरच आपण हा वर्ल्ड कप चांगल्या प्रकारे जिंकू शकू असा मला विश्वास वाटतो. आभारी आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. असेच व्हिडिओ वेळोवेळी क्रिकेटवर आणि आरोग्यावर आपण ह्याच YouTube चॅनलवर प्रकाशित करणार आहोत. आभारी आहे.